छत्रपती शिवाजी महाराज की राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजामाता की बोलो सब साधु संतन की। परमपूज्य गुरुदेव, चराचरात वास करणारे गुरुदेव शक्ती, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, मानवतेचे मान पुजारी संत गाडगे महाराज, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ओबीसीचे जनक शाहू महाराज, कल्पात्याजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, या भारत मातेच्या तमाम महापुरुषांना, भारत मातेच्या तमाम शहीदांना, संत पुरुषांना मी डॉक्टर अंकुश सागलावे, ओबीसी जिल्हाध्यक्ष तथा श्री गुरुदेव सेवा मंडळ, ग्रामगीता सक्रिय दर्शन मंदिर पंढरपूर यांच्या वतीनं विनम्र अभिवादन करून आज या चंद्रपूर नगरीमध्ये पक्षश्रेष्ठीच्या आदेशानुसार हे ओबीसीची जिल्ह्याची बैठक ही प्रथमच होत आहे आणि अशा या बैठकीला विशेष करून आपल्या क्षेत्रातील शिक्षण सम्राट म्हणून ज्यांची ख्याती आहे असे ओबीसी प्रदेशाचे उपाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर अशोकजी दुधळे साहेब, या महाराष्ट्राचे ओबीसीचे संपर्क प्रमुख आमचे मार्गदर्शक सन्माननीय रवींद्रजी चव्हाण, या भारतीय जनता पार्टीच्या महामंत्री म्हणून आणि या चंद्रपूर शहरामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांनी फार मोठं असं नाव आहे असे सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे महामंत्री डॉक्टर मंगेश गुरवाडीजी, आमच्या ओबीसी मोर्चाच्या संयोजिका वंदनाताई, या जिल्ह्याचे ओबीसी महामंत्री माझे सहकारी पोंभुर्णा येथील रहिवासी सन्माननीय गुरुदास पिंपरेजी, जिल्ह्याचे उपाध्यक्ष नैतामजी आणि ब्रह्मपुरी येथील जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे सर्वाधिकारी तुकाराम दादा गीताचार्य, ज्यांचा आमचा अडाठिकेला आश्रम आहे आणि तो भद्रावती तालुक्यामध्ये आहे, त्या ठिकाणी कार्यरत असलेले तुकडोजी महाराजांचा विचार घराघरापर्यंत पोहोचवणारे माझे प्रिय मित्र सन्माननीय मनोज भोपालजी, आणि माझ्या विनंतीला मान देऊन या पक्षावर एकनिष्ठ विश्वास ठेवून या बैठकीला उपस्थित झालेले सर्व या जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील 22 मंडळातील पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थानं आपल्याला कल्पना आहे पुणे येथे भारतीय जनता पार्टीचं फार मोठं अधिवेशन झालं. केंद्रीय गृहराज्यमंत्री अमितजी शहा आणि आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, आपले पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, असे अनेक राज्य आणि केंद्राचे नेते त्यांनी त्याला आदरणीय हंसराज अहिर, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष आपले पालकमंत्री सन्माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वामध्ये सुद्धा या ठिकाणी शशिकला लॉनमध्ये फार भव्य असं जिल्ह्यातील अधिवेशन संपन्न झालं. त्यानंतर पक्षश्रेष्ठीने सूचना केल्या की आपण तालुक्यामध्ये आपण अधिवेशन घ्या. आपण या 15ही तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अधिवेशन पूर्ण केले. परंतु ओबीसी जे 2016 पासून वेगवेगळ्या आघाड्या आपल्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी अस्तित्वात आल्या, तर सगळ्यात मोठी आघाडी ही ओबीसी मोर्चा आहे आणि ही संख्या 52% आहे. आणि मला विश्वास आहे तुमच्या ओबीसी आघाडीच्या भरोशावर या मुंबईमध्ये विधानसभेवर भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा झेंडा फडकणार आहे. म्हणून ओबीसी या ठिकाणी डॉक्टर अशोकजी दुधळे साहेब संपूर्ण आयुष्य ओबीसीच्या हक्कासाठी, अधिकारासाठी त्यांनी झिजवत आहे. मला लोकसभेच्या अगोदर
2 महिन्या अगोदर पक्षाने ही जिल्हाध्यक्षाची नियुक्तीपत्र दिलं. हरिजी शर्मा ज्यांनी सांगितलं, हंसराजी भैया, सुधीर भाऊ यांनी सांगितलं की तुला हे आजपासून आम्ही हा मोठा जिल्ह्याचा ओबीसीचा पदभार देतो आहे आणि तुझ्यापासून आम्हाला विश्वास आहे की पूर्ण 15 तालुक्यामध्ये 22 मंडलमध्ये तू हे काम करून दाखवशील. आणि मी त्यांच्या विनंतीला मान देऊन दुसऱ्या दिवशीपासून जेव्हा बाहेर निघालो, या ठिकाणी जेवढे बसलेले आपले मंडळ अध्यक्ष आणि सगळ्या महामंत्री कार्यकारिणी आहेत, आतापर्यंत या जिल्ह्यामध्ये कुठलाही असा प्रकार झाला नाही. आणि मी पायाला भिंगरी लावून फिरलो. माझ्यासोबत कधी संजयजी प्रदेशाध्यक्ष गाते साहेब होते, सन्माननीय डॉक्टर अशोकजी दुसरे साहेब होते आणि फुल टाइम सन्माननीय आमचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख रवींद्रजी चव्हाण साहेब होते. 2 महिने संपूर्ण जिल्ह्यामध्ये पोहोचून आम्ही 22 मंडळाच्या कार्यकारिण्या तयार केल्या आणि लोकसभेमध्ये सर्वांनी एकमताने प्रामाणिकपणे काम केलं. परंतु आज आपल्याला माहिती पाहिजे की आपल्या देशामध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन 2 प्रामुख्याने विषय आहेत. 10 वर्षामध्ये ओबीसी साठी आपल्या सरकारनं जे घेतलेले निर्णय आणि येणाऱ्या या 1.5 महिन्यामध्ये विधानसभेची संघटनात्मक रचना व आढावा बैठक हे प्रामुख्याने या कार्यक्रमाचे विषय आहेत. आपल्याला माहिती पाहिजे, सन 2014 मध्ये अबकी बार मोदी सरकार आपण नारा दिला आणि 2014 मध्ये नरेंद्रजी भाई मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं. त्यानंतर 2019 मध्ये आपण 300 पारचा नारा दिला. मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये 303 आपण पार केले. नंतर 400 पारचा नारा दिला, परंतु महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशामध्ये आपल्याला पाहिजे तसं यश मिळालं नाही. त्यामुळं ते सरकार आलं, परंतु मित्र पक्षाचं आलं. म्हणून आपला जो या लोकसभेमध्ये जो पराभव झाला आहे, तो पराभव या विधानसभेच्या 6च्या 6 सीटा आपण जोपर्यंत विधानसभामध्ये पाठवणार नाही तोपर्यंत हा पराभव हा लक्षात ठेवा, हे आपल्याला जिंकावंच लागेल याच्यासाठी. कारण की 52-54% हा ओबीसी समाज आहे आणि तुमच्यावर हे सगळे धुरं आहेत. म्हणून ओबीसी सभा आपण ग्रामीण भागात दिला. प्रत्येक ग्रामीण भागामध्ये 14 पासून आजपर्यंत 10 वर्षाच्या काळामध्ये जेवढ्या योजना मोदी साहेबांच्या आपल्या भारत सरकारच्या माध्यमातून झाल्या, आतापर्यंत प्रत्येक घरामध्ये जा तुम्ही, प्रत्येक घरामध्ये योजना पोचली आहे, प्रत्येक घरामध्ये योजना पोचली आहे. परंतु त्या योजनेचा त्याची जागृती त्यांना समजून सांगणे या राजकीय पक्षाची नाही, ती आपली लढाई आहे 4थ्या पक्षाची. आणि त्या 4थ्या पक्षाचं नाव आहे फेक नरेटिव्ह. सकाळी 9 वाजता एक भोंगा निघतो आणि खोटं बोल, पण रेटून बोल, सगळं तो खोटा बोलत असतो. आणि हे गोष्ट जर आपण 4दा, एक नाही 4दा बोलली तर लोकांना ते खरं वाटावं लागते आणि ते गोष्ट खरी झाली आणि आपल्याला या ठिकाणी पराभव पत्करावा लागला. परंतु माझ्या मित्रांनो, फार मोठी काही तफावत नाही. महायुतीला 43.6% मतं मिळाली आहे आणि महाविकास आघाडीला 43.9, 0.3% फरक आहे. परंतु एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आपलं सरकार 2.5 वर्ष अगोदर आलं आणि त्यांनी ज्या वेळेस आपली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही घोषणा केली, तेव्हापासून आमच्या लाडक्या बहिणी, मी विश्वासानं सांगतो या लाडक्या बहिणच ते उणीव आमची भरून काढणार आहे आणि तो झेंडा आपला तिथं फडकणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीमध्ये आम्हाला काही सूचना केल्या, त्यामध्ये प्रामुख्यानं 2 प्रमुख सूचना होत्या. एक सूचना की लाडकी बहिणी योजना आपण प्रत्येकाने युद्धपातळीवर राबवा आणि दुसरी नव मतदार नोंदणी
या नोंदणी, कारण की मागे तुमची इच्छा असून तुम्ही मतदान करू शकले नाही, कारण की राज्य निवडणूक आयोगाने ऐकलं नाही आपलं. कोणाचं होतं सरकार त्यावेळेस? महाविकास आघाडीचं सरकार होतं. म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब गेले आणि तेथूनच त्यांनी काम केलं. आता युद्ध पातळीवर आपल्याला जे नव्याने येणारे तरुण आहे, 60% तरुण असलेला आपला हा राज्य, आपला देश आहे आणि तो पूर्णपणे ते मतदार हे भारतीय जनता पार्टीशी जुडलेले आहेत. त्यांच्या भरोशावरच येणारी विधानसभा आपण लढणार आहोत. म्हणून 2014 नंतर जे या 2024 मध्ये जे आपल्याला महत्वाचं वर्ष आहे, लोकसभा आटोपल्या पण पुन्हा विधानसभा येत आहे, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था आहे. म्हणून या माध्यमातून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळे मंडल अध्यक्ष, सदस्य, महामंत्री ओबीसीचे ग्रामीण भागातून आले आहे, तिथं जाल तर खऱ्या अर्थानं त्यामध्ये मोदी साहेबांच्या योजना आणि हे दोन आम्हाला पक्षश्रेष्ठीने आणि कोर कमिटीमध्ये निर्णय झाले, मतदार नोंदणी मुदत वाढवणे फार गरजेचं आहे, घेणं चालूच आहे. आता परवा 14 तारखेला आमच्या वरोड्यामध्ये 6,000 देतं राज्य, 6,000 देतं, 12,000 रुपये त्याच्या खात्यात जमा होत आहे. लेक लाडकी योजना आहे, लेक लाडकी जन्मल्या मोठ्या मुलीला 5,000 आणि तिची 18 वर्षाची होतपर्यंत तिच्या खात्यात 1 लाख जमा होत आहे. आमच्या महिलांना 50% एसटी मध्ये सवलत आहे. आता तर 33% आरक्षणाचं विधेयक पास झालेलं आहे. म्हणजे महिलांच्या बाबतीत अनेक योजना आहेत, अनेक योजना आहेत. आता ओबीसीच्या माध्यमातून ओबीसीचा कार्यक्रम असल्यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो, आतापर्यंत आपल्या सरकारनं ओबीसी मध्ये काय निर्णय घेतले याची मी तुम्हाला पुसटची कल्पना देतो. कारण या ठिकाणी आमचे डॉक्टर अशोकजी झुंबरे साहेब आहे, रवींद्र चव्हाण साहेब आहे, हे ओबीसीच्या आपल्या धोरणाबद्दल तुम्हाला ते सांगणारच आहे. 2014 मध्ये जेव्हा आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तर या ओबीसी साठी सगळ्यात चांगले निर्णय आणि विचार केला असेल तर आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि नरेंद्रजी मोदी साहेबांनी केला आहे. 2000 मेडिकलच्या, हे लक्षात ठेवा, काँग्रेसवाल्यांनी फक्त आपले कॉलेज उघडले, शाळा उघडल्या, पण ओबीसीला कुठंही न्याय दिला नाही. परंतु आज आपल्या सरकारनं 27% आरक्षण देऊन मेडिकलच्या विद्यार्थ्यांना 100 जर विद्यार्थी असेल तर त्या ठिकाणी 27% ओबीसीचे विद्यार्थी डॉक्टर बनले. ऑल इंडिया सर्व्हर त्यांना दिले. ओबीसीला 2018 मध्ये संविधानिक दर्जा दिला. अरे लक्षात ठेवा, या अगोदर दलित समाजासाठी सामाजिक न्याय मंत्रालय होतं, आदिवासीसाठी आदिवासी मंत्रालय होतं, आणि अल्पसंख्याकांसाठी मंत्रालय होतं, पण ओबीसी साठी कुठलंही मंत्रालय माध्यमातून आपला गरीबाचा पोरगा हा परदेशात उच्च शिक्षणासाठी गेला पाहिजे, हे नियोजन फडणवीस साहेबांनी केलं. आणि यांनी काय केलं? फक्त खोटं बोल, रेटून बोल, याच्याशिवाय दुसरं साहेब काहीच नाही केलं. म्हणून या बैठकीच्या माध्यमातून आता आदरणीय झुंबरे साहेबांनी ते पॅम्पलेट दिलं आपल्याला. म्हणजे आतापर्यंत राज्य आणि केंद्राने ओबीसीच्या बाबतीमध्ये जे निर्णय झालेले आहेत आणि ज्या योजना आहेत त्याचं पुढच्या पॅम्पलेटमध्ये लिहिलेलं आहे. ते पॅम्पलेट सगळ्यांनी वाचा. आणि तुम्ही आता जेव्हा गावात जाल तर आपले बूथ प्रमुख आहेत, पेज प्रमुख आहेत, शक्ती केंद्र प्रमुख आहे, सगळ्यांना ह्या गोष्टी आपल्याला सांगावं लागेल. खरं तरच ओबीसी हा खऱ्या अर्थानं आपला या देशाचा पाठीचा कणा आहे, राज्याचा पाठीचा कणा आहे. त्यांच्या माध्यमातूनच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विधानसभेवर हा झेंडा फडकवायचा आहे. म्हणून आता जास्ती अनेक मान्यवर या ठिकाणी आपल्याला बोलणार आहेत, तरी मी आता आटोपत घेतो. या ठिकाणी मी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पाईक आहे. गेल्या 3री पिढी आहे, माझ्या आजोबा, वडील आणि मी आज पंढरपूरचा आश्रम मी सांभाळतो आहे. 60 खोल्याचा तिथे आश्रम आहे. दरवर्षी आषाढीला आम्ही त्यांना दर्शनाला आम्ही स्वतः घेऊन जातो आहे आणि त्यांचा मुक्काम ताफ्याचा आमच्या आश्रमात असते आणि गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस मध्ये स्वतः ते चीफ मिनिस्टर मुक्कामाला असतात. तो आश्रम आपण सांभाळतो आहे. मी माझ्या तालुक्यामध्ये आता जेव्हा आतापर्यंत जे आपण ओबीसी कार्यकारिणी बनलीच नव्हती, बनली होती का? कार्यकारिणीमध्ये कोण आहेत, मंडळचे अध्यक्ष कोण आहे, महामंत्री कोण आहे, हा परिचय झाल्याशिवाय आपण समोर काम कसं करणार आहे, काय सूचना करणार आहे. म्हणून अत्यंत महत्वाची बैठक आहे. मी माझ्या ओबीसी बांधवांना, मंडल अध्यक्षांना माझी विनंती आहे की या माध्यमातून
आपण जे पद घेतलं फेसबुकवर टाकणे, इंस्टाग्रामवर टाकणे, नाही का, ह्या गोष्टी करायला नको. एक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आहे ज्या भारत मातेच्या पुढे आपण जन्म घेतला आहे त्या मातेसाठी करणं आहे, भारतीय जनता पक्षासाठी करणं आहे. नंतर आज अशी परिस्थिती आहे, आपल्या शेजारी राष्ट्र बांगलादेशमध्ये काय परिस्थिती आहे, काय महिलांवर किती अत्याचार होत आहे. कुठंतरी आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज जो विकास होत आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास होत आहे. कुठलाच विकास देशामध्ये होत नाही. आज पूर्ण जगामध्ये मोदी साहेबांना आदरणीय मोदी साहेबांनी सांगितलं की हा विकसित भारत झाला पाहिजे. त्या दृष्टीने जर काम करायचं असेल तर या भारत देशासाठी आपल्याला करायचं आहे. मला माहिती आहे पक्षाकडून आपल्याला काही भेटत नाही. मी 2 महिने फिरलो, पक्षाकडून कोणती अपेक्षा केली नाही. जवळचे पैसे खर्च करून सगळं काम केलं आहे. हे आपण पक्षासाठी करत आहोत, आपल्या देशासाठी करत आहोत, हे लक्षात ठेवा. म्हणून काही जरी अडचणी असेल तरी मी या जिल्हाध्यक्ष नात्यानं आपला सोडण्याचा प्रयत्न करेन. या ठिकाणी आदरणीय हंसराज आहिर येऊ शकले नाही, त्यांना याविषयी मी बोललो होतो. सुधीर भाऊ समारोपाला येतो म्हणून ते म्हटले होते. म्हणून आपलं काही अपेक्षा न करता, मला माहित आहे 90% तुम्ही या ठिकाणी काही स्वार्थ भाव नाही तुमच्यामध्ये. काही भाव आहेत का? काही नाही आहे. फक्त आपण आपल्या पार्टीसाठी, आपल्या देशासाठी या ठिकाणी करत आहोत. काही पक्ष देत आहे का? स्वतःच्या खर्चाने करत आहोत. म्हणून ही भावना खरंच आपल्या देशाप्रती असावी एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि सर्वांनी पूर्ण जिल्ह्यामधून 22 मंडळाचे पदाधिकारी आपण या ठिकाणी आले आहे. इथे कुकुटचे आपले सरपंच किरण भाऊ बांदुरकर मंडल अध्यक्ष ते आपले टीम घेऊन आले आहे. नकोडा, तर त्यांचं सुद्धा आपण पूर्ण टीमचं प्रत्येक जेवढे मंडल अध्यक्ष आहे आपण या ठिकाणी सर्व पाहुण्याच्या वतीनं आपण सत्कार करत आहोत. त्यानंतर राजुऱ्याचे शंकरभाऊ धनवालकर हे सुद्धा पूर्ण मंडळ घेऊन आपले महामंत्री आलेले आहेत. बल्लारशाहून रविभाऊ ढवस आणि अरुण भाऊ भाटाळकरजी इथे पण आले आहेत. त्याच्यानंतर कोरपण्यावर आमचे शशिकांतजी मंडल अध्यक्ष ते आले आहेत. तिकडून महामंत्री आले आमचे मोहनजी भोपाल, गुरदासचे आले, पोंबुर्ण्याची पूर्ण टीम आहे, मूलचे चावरेजी आणि दिलीप पालजी आहेत. हे सगळे लोक कशासाठी आले आहेत? ह्या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रेमापोटी आले आहेत. ही काही कुठला मेळावा नाही किंवा कोणता कार्यक्रम नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये विधानसभेवर आपला झेंडा फडकलाच पाहिजे आणि ओबीसीचा सगळ्यात मोठा सहभाग तिथं असलाच पाहिजे. याच्यासाठी ही बैठक आहे. सगळ्यांनी या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं मनापासून आभार मानतो. एक संकल्प देतो, ओबीसी हा सर्वात मोठा पार्टीचा घटक असलेला मोर्चा आहे आणि हा मोर्चा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या ओबीसीचा सगळ्यात जास्त सहभाग असला पाहिजे. आणि 6 विधानसभेच्या जागा या विधानसभेवर निवडून येणारच आहे, परंतु सगळ्यात जास्त ओबीसी आपले 20 हे 51% वर जायलाच पाहिजे आणि त्या भीतावर आपला ओबीसीचा आपल्या उमेदवाराचा सहभाग असला पाहिजे एवढं त्या ठिकाणी सांगतो. आणि आपल्याला संकल्प देतो, आओ हम सब मिलकर एक विशेष काम करते हैं, गाँव बोला देश रोशन करते हैं, भारत माता की चरणों में तुकडोजी महाराज की चरणों में वंदन करते हुए हम अपना झंडा विधानसभा में ओबीसी मोर्चा से माध्यम से लहराने का संकल्प करते हैं. बोलो भारत माता की. धन्यवाद.